मंडळी, राज्यभरात गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं मंगळवारी 23 डिसेंबरला न्यायालयात महत्त्वाचं वळण घेतलं. बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टात झालेल्या 23व्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. या सुनावणीसाठी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. खंडणी मागितल्यामुळे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली गेली हे न्यायालयाला सुद्धा प्रथमदर्शनी दिसून आलं. यामुळे खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि संघटित गुन्हेगारी अशा दोषारोप पत्रात ठेवण्यात आलेल्या आरोपांबद्दल न्यायाधीशांनी आरोपींना सविस्तर माहिती दिली. तसंच त्यांना हे आरोप मान्य आहेत का अशी विचारणा केली, पण सर्वच आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं सांगितलं. दरम्यान वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयात बोलला. आरोप मान्य नसल्याचं सांगत त्यांना आपल्याला राजकीय द्वेषातून अडकवल्याचं सांगितलं. त्यावर न्यायाधीशांनी कराडला तुम्ही फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या असं म्हणत फटकारलं. नंतर न्यायाधीशांनी आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या विरोधात अधिकृतपणे दोषारोप निश्चित केले. आता 8 जानेवारी 2026 ला पुढील सुनावणी होणार असून त्या दिवसापासून या प्रकरणातील शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याला सुरुवात होणार आहे. पण मंगळवारी 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत आणखी काय काय घडलं? आरोपीच्या वकिलांनी आरोप निश्चिती टाळण्यासाठी शेवटी कोणता डाव खेळला? विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात कोणती महत्त्वाची माहिती दिली? आता या खटल्यात पुढे काय होणार? 5 महत्त्वपूर्ण टप्पे कोणते? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. या प्रकरणातील सर्वात पहिला महत्त्वाचा टप्पा होता आरोपींवर FIR दाखल होणं. 9 डिसेंबर 2024 नंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येसह इतर गुन्हे दाखल झाले. दरम्यान सर्व आरोपींना अटक झाली. त्यानंतरचा दुसरा टप्पा होता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी किंवा तपास. CID आणि SITच्या पथकानं या प्रकरणातील सर्व पुरावे जमा केले. विशेषतः डिजिटल पुरावे, त्यात CDR, CCTV व्हिडिओ, देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असं सगळं मिळवलं. 27 फेब्रुवारी पर्यंत आपला तपास पूर्ण करून न्यायालयात तब्बल 1800 पानांचं दोषारोप पत्र किंवा चार्जशीट दाखल करण्यात आलं. हा होता तिसरा टप्पा. आता चार्जशीट नुसार सर्व आरोपींवर आरोप निश्चिती होणं गरजेचे होतं. त्यासाठी 12 मार्च पासून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. अखेर 23 डिसेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित झाले. हा या प्रकरणातला चौथा महत्त्वाचा टप्पा होता. या दरम्यान आरोपींवर दोषारोप निश्चित होऊ नये यासाठी त्यांच्या वकिलांनी सर्व अधिकाऱ्यांचा वापर करत खटला पुढे कसा ढकलता येईल याची काळजी घेतली होती. विना न्यायालयानं आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पाडली. 23 डिसेंबरच्या सुनावणीत देखील आरोपीच्या वकिलांनी तेच मुद्दे उपस्थित केले. आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ऍडिशनल एव्हिडन्स आम्हाला मिळालेला नाहीये, तो मिळावा. म्हणजे सरकारी वकिलांनी जो अतिरिक्त पुरावा कोर्टात समोर मांडला होता त्याची प्रत देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. तसंच फॉरेन्सिककडे असणाऱ्या लॅपटॉप मधील पुरावे द्यावेत अशीही मागणी केली. त्यावर त्यात खासगी पुरावे आहेत, त्याचा गैरवापर होईल, आम्ही एवढा मोठा डेटा देऊ शकत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण कोर्टानं तुमच्याकडे पुरावे आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना द्यावेत असं सांगितलं. दरम्यान मागच्या सुनावणीत ज्या पेन ड्राईव्हची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती ते देण्यात आल्यानंतर त्या पेन ड्राईव्ह मधील माहिती पाहण्यासाठी न्यायालयानं वेळ द्यावा अशी मागणी आरोपी प्रतीक घुलेच्या वकिलांनी केली होती. कारण आजकाल AIचा जमाना आहे, युक्तिवाद त्यांनी केला होता. पण आता बराच कालावधी गेलेला आहे. वारंवार तेच कारण दिली जात आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरात तुम्ही ते पाहून घ्या असं कोर्टानं आरोपीच्या वकिलांना सांगितलं. तसंच आरोपींपैकी कुणाला वकील बदलायचे आहेत का असाही प्रश्न कोर्टाकडून विचारण्यात आला होता. कारण यापूर्वी देखील आरोपींनी सातत्यानं वकील बदलल्यामुळे न्यायालयानं यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच धर्तीवर कोर्टाने पुन्हा प्रश्न विचारल्यावर सर्वच आरोपींनी वकील बदलायचे आहेत, सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील असं उत्तर वाल्मिक कराडनं दिलं. त्यानंतर इतर आरोपींनी हो, वकील बदलायचे आहेत असं कोर्टात सांगितलं. दरम्यान सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की न्यायालयानं वाल्मिक कराड व त्याच्या गँग विरुद्ध आज आरोप निश्चित केले. खंडणीला विरोध केल्यामुळे 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांचा कट रचून आरोपींनी खून केला. तसंच काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आजही कोर्टातील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबवण्याचा प्रयत्न केला. खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून डिले आणि डिरेल असं D2 ऑपरेशन वापरण्यात आलं.
खटल्याला उशीर करणं आणि खटला उलथवून लावणं असे प्रयत्न केले गेले, पण आता आरोप निश्चित झाल्यामुळे या सगळ्यांना चाप बसलेला आहे। न्यायालयानं प्रत्येक आरोपीला विचारलं की तुमच्या विरुद्ध असे ठेवण्यात आलेले आहेत। त्यावर सर्व आरोपींनी आरोप मान्य नाहीत असं स्पष्ट सांगितलं। न्यायालयानं आरोपींच्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड जेलमध्ये पाठवला असून जेलमधून त्यावर आरोपींच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामकाजाला सुरुवात होईल। हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीनं चालून तो शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न असेल। उज्ज्वल निकम यांनी अशी माहिती दिल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। तर 8 जानेवारी 2026 पासून या प्रकरणातील 5वा निर्णायक टप्पा सुरू होणार आहे। त्यासाठी आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात देखील हजर केलं जाऊ शकतं। 8 जानेवारीलाच या प्रकरणातील पहिला साक्षीदार तपासला जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। तसंच इतर साक्षीदारांचे जबाब देखील प्रत्यक्ष न्यायालयासमोर येतील। न्यायालयात प्रत्यक्ष पुरावे सादर करून सुनावणी घेतली जाईल। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद होतील। आरोपींच्या वकिलांकडून क्रॉस एक्झामिनेशन केलं जाईल। खंडणी, अपहरण, हत्या, मकोका अशा गुन्ह्यांमधील फिर्यादी आणि साक्षीदारांना आरोपींचे वकील गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतील, पुराव्यांमध्ये त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करतील। थोडक्यात काय तर आरोपींवरील आरोप खोडून काढणं हे त्यांच्या वकिलांचं काम असेल। दुसरीकडे सरकारी वकील देखील आरोपींशी थेट संवाद साधून उलटसुलट प्रश्न करतील। आरोपींवर आरोप निश्चिती झाली असेल तरी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी सरकारी वकील युक्तिवाद करतील। हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळ असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील प्रयत्न करतील। या सगळ्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या 2 आरोपींवर विशेष लक्ष असेल, कारण ते प्रत्यक्ष घटनास्थळी हजर नव्हते। त्यामुळे या पुढे होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणाला काय वळण मिळतं, वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी इतर आरोपी काही धक्कादायक जबाब देतील का, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, या प्रकरणाचा हा अंतिम टप्पा किमान वर्षभर तरी चालेल असं आता बोललं जात आहे आणि त्यानंतर आरोपी दोषी आहेत की निर्दोष आहे हे न्यायालयाकडून अधिकृतपणे ठरवलं जाईल। आरोपी दोषी आढळल्यास पुढे कोणत्या आरोपींना कोणती शिक्षा द्यायची याचा निर्णय किंवा निकाल न्यायदेवता देईल। थोडक्यात काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सत्य काय, दोषी कोण आणि न्यायाचा तराजू कुणाच्या बाजूने झुकेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत या प्रकरणाची चर्चा समाज मनात आणि राजकीय वर्तुळात सुरूच राहील। बाकी या विषयावर तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।